ही आपलं पेरूची 3.5 महिन्याची बाग आहे. तर या ठिकाणी रोटा मारून मधल्या भागामध्ये ही मशागत केली जाते. कारण काही गवत वगैरे त्या ठिकाणी झालेलं होतं. तर बघा, या अशा पद्धतीने सगळीकडून रोटा मारणी पद्धतशीर होते. आणि ही एवढी मशागत झाली म्हणजे परत ठिबकच्या नळ्या टाकून यांना पाणी दिलं जाईल, याची फवारणी केली जाईल. लागणारे जे जीवामृत आहे, सर्व मी जास्तीत जास्त जीवामृतचा वापर करत असतो. दर 15 ते 20 दिवसामध्ये जीवाणूचा डोस मी याला देत असतो. तर अशा पद्धतीने या पेरू बागेची मशागत चालू आहे. 3.5 महिन्याचं हे पीक झालेलं आहे. हा माझा पहिला अनुभव आहे. बघू आता कशा पद्धतीने पुढे झाडं डेव्हलप होतात, काय काय समस्या येतात, त्या पद्धतीने वाटचाल केली जाईल. त्याच्या बाजूलाच एक जांभुळाचे झाड लावलेलं आहे कोपऱ्यालाच. त्यानंतर या शेवटच्या ओळीमध्ये ते फणसाची 4 रोपं लावून दिलेली आहेत. एका रोपट्याला या ठिकाणी ट्रॅक्टरचं चाक चाललं गेलं. तर काय तेवढं त्याला इजा पोचलेली नाही, फक्त ते आडवं पडलं. तर अशा पद्धतीने फणसाची 4 झाडं आहेत. त्याच्यात सफरचंदाची हे 3 झाडं लावली आहेत या ओळीमध्ये. मध्ये पेरूचं आहे, एक सफरचंदाचं झाड हे खराब झालं. ते अशा पद्धतीने पहिलाच माझा अनुभव आहे. आणि पेरूची बाग ही अशी आजपर्यंत तिला डेव्हलप केलेलं आहे. बघू मित्र, जसं दिवस जातील तसं आपल्याला अनुभवही येत जाईल आणि त्याच्यातून काही ना काही मार्ग निघत राहील. धन्यवाद.